तुम्ही ज्यावेळेस रेडिओ जॉकी म्हणून जॉईन होता कुठल्याही एफ एमला, तर त्यावेळेस कुठल्या प्रकारचं तुम्हाला प्रशिक्षण दिलं जातं की अशा प्रकारे प्रेझेन्स ऑफ माइंड तुमचं राहिलं पाहिजे, अशा प्रकारे तुमच्या आवाजाची पातळी असली पाहिजे, एक पट्टी असली पाहिजे आवाजाची, कुठेही अडखळता कामा नये. तर ह्याच्याकरता तुम्हाला कशा प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं? ट्रेनिंग बहुधा टेक्निकलच असतं खरं तर. कारण तुमच्यासमोर एक कन्सोल असतो ज्यावर तुम्हाला तुमचे फेडर्स वर खाली करायचे असतात, गाणी चालवायची असतात. त्यानंतर एकीकडे टेलिफोन लाईन असते ज्यावर तुम्हाला एक साथ 3-4 कॉल्स येत असतात. दुसरीकडे आजकाल कारण की व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्राम एवढं जास्त ऍक्टिव्ह आहे की त्यावर येणारे मेसेजेस तुम्हाला बघायचे असतात. ओके. सो हे तुम्ही मल्टिपली आणि मल्टीटास्किंग गरजेचं आहे. सो 2 गाणी सुरू आहेत, त्यामध्ये आम्हाला माहिती की ओके माझ्याकडे आता 6 मिनिटं आहेत. आता ह्या 6 मिनिटात मी जेव्हा म्हणते की मला कॉल करा, तेव्हा त्या 6 मिनिटात मी तो कॉल एडिट करते आणि मग मी तो ऑन एअर वाजवते. त्यामध्ये मी कॉल घेत असते असे. तर हे जे आहे ना की आता तुम्हाला माहिती की हा माणूस जर का माझ्याशी बोलतोय, तर मला ऑलरेडी माहिती की ओके हूं हे काढायचंय मला, पण त्यासोबतच मला ते नॅचरली साऊंड करू द्यायचंय. ह्या मल्टीटास्किंगच्या गोष्टी ज्या आहेत ना, त्या तिथे ट्रेनिंगमध्ये शिकवल्या जातात. पण मी म्हणेल की तुम्हाला जर का रेडिओ जॉकी व्हायचं असेल ना, तर शिक्षणापेक्षा म्हणजे आजकाल मास कॉम जर्नलिझम तर आहेच, ज्याची खूप जास्त मदत होते, नो डाऊट. ते असायलाच हवं. पण त्यासोबतच मला असं वाटतं की ना, इट इज ऑल डिपेंड्स ऑन हाऊ यू कम्युनिकेट. तुम्ही स्वतःला कसं प्रेझेंट करता. आज जेव्हा एखादा इंजिनियर म्हणतो की मला जॉब द्या, तेव्हा तुम्ही त्याच्याकडनं काही व्हिडिओ मागवता का? नाही. आज जेव्हा एखादा म्युझिशियन म्हणतो की मला गाता येतं, तेव्हा तुम्ही त्याच्याकडनं काय ती एक्सेल शीट मागवता का की तू कसं गातोस, हे किती गाणे गायलेस दाखव? नाही. ते त्यांचं काम आहे म्हणूनच त्यांनी ते शिक्षण त्यात घेतलं असेल किंवा त्यांना ती डिग्री मिळाली असेल. पण तुम्ही स्वतःला कशा पद्धतीने प्रेझेंट करताय, तुम्ही कशा पद्धतीने लोकांशी बोलताय, ह्याच्यावर सगळं डिपेंड करतं. आज मला असं वाटतं की माझ्या थिएटरमुळे माझा प्रेझेन्स ऑफ माइंड माझ्या त्या पहिल्या ऑडिशनमध्ये दिसलं असावं. बरोबर. आणि म्हणून कदाचित आजपर्यंत म्हणजे माझ्या बाबांचा मी मिश्किलपणा पण म्हणते की लहानपणी जेव्हा मला एक वय असतं जेव्हा तुम्हाला असं वाटतं की घरचे फारच तुमच्यावर चिडतात आणि तुम्हाला काहीच पटत नसतं की हे काय मला नाही म्हणतात, असं चुकीचं आहे यार हे, असं म्हणून मी माझ्या बाबांच्या विरोधात एक डायरी लिहायचे. काय सांगते? लहानपणी म्हणजे मी टीनेजमध्ये असेल आणि मी रोज डायरी लिहायचे की आज मला काय प्रॉब्लेम्स झाले. आज ते मला ट्रिपला जायला नाही म्हणाले, आज त्यांनी माझं वॉलेट चेक केलं, आज ते ट्युशनला मागे येऊन बघितलं की मी ट्युशन करते की नाही. असं म्हणून जे मनातील त्या सगळ्या गोष्टी, नॉट ओन्ली बिकॉज फॉर हिम, पण इतरही गोष्टी मी त्यात लिहायचे आणि ही डायरी मी लपून ठेवायचे. एके दिवशी मी घरी आले आणि त्यावेळेस मी बघितलं की अरे डायरीची जागा बदलली आहे. मी आपली घेतली ती डायरी, बरा बघितली, म्हणलं बापरे बाबांनी बघितलेली दिसते. तर माझ्या बाबांनी काय करावं, माझे बाबा आहेत प्रोफेसर. माझ्या बाबांनी हे सगळं वाचून त्यावर लिहिलं, हे सगळं ठीक आहे पण शुद्ध लेखनाच्या खूप चुका आहेत. तर म्हटलं अरे असं कोण लिहितं. तर कदाचित ह्या गोष्टी ज्या तुम्हाला आपोआप शिकवत जातात ना की क्रिटिसिझम कसं घ्यावं माणसाने, ते घडत असतो आपण त्यातनं. तर ह्या गोष्टी मला वाटतं जास्त इम्पॉर्टंट आहेत. आणि काही आरजेस आहेत जे आवाज काढून बोलतात, काही लोक आपली एक वेगळी लय लावतात. बरोबर. पण मला विचारशील तर मी जशी तुझ्याशी आत्ता बोलते मी तशीच रेडिओवर बोलते. आणि मला ते ह्यासाठी पटतं कारण मग बाहेर गेल्यानंतर मग तुमची ओळख तुम्हाला दाखवावी लागणार यार, हे का करायचं. तर मला ती सवय नाही आणि कदाचित थिएटर ऑफ माइंड खूप जास्त महत्वाचं असतं म्हणून मी माझ्या थिएटरला पण खूप महत्व देते. त्याच्यामुळे तो तुमच्या आवाजातला चढ उतार असतील किंवा बॅलन्स असेल त्यामधला, किंवा एखादी गोष्ट सांगताना तुम्ही कशा पद्धतीने ती रंगवून सांगू शकता, हे सगळं थिएटरमुळे झालंय म्हणून कदाचित मी सिलेक्ट झाली असावी.